इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस। अफजान स्पेशल बासुंदी, फालुदा, खजूर जूस, लस्सी, पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। 3 वर्षापूर्वी घेतलेल्या कर्जापोटी बँकेकडून गाईडलाईननुसार सील केलेले घर लिलावात काढण्यात आल्यानंतर कर्जदाराच्या नातलग तरुणीने घर गेल्याच्या मानसिकतेतून तिचा मृत्यू झाल्याचा दावा मुलीच्या नातलंगांनी केला। गुरुवारी मयत तरुणीचा मृतदेह बँकेसमोर ठेवण्याच्या हालचाली झाल्या। पोलीस यंत्रणेने बँक प्रशासन नातलंगाची चर्चा घडवून आणली गेली। बँकेच्या वरिष्ठ स्तरावरून चर्चेनंतर तोडगा काढण्यात आला। लिलावातील घर पुन्हा ताब्यात देण्याची नियमानुसार प्रक्रिया राबवण्यात येईल असे सांगण्यात आले। भूमिका हरीश वाघमारे, वय 18, राहणार न्यू बादशाहपेठ, पोलीस मुख्यालयाच्या बाजूला, सोलापूर असे मयत तरुणीचे नाव आहे। मयत तरुणीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते। यात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। या संदर्भात नातलंगापैकी विठ्ठल माने यांनी संबंधित प्रकार महाराष्ट्र बँक जुळे सोलापूर शाखेने कर्जापोटी घेतलेले घर सील केल्याने नैराश्यातून मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा केला। संबंधित तरुणीचा मृतदेह बँकेसमोर ठेवण्याचा पवित्रा घेतला गेला। सदर तरुणीचा मृतदेह आदर्शनगर लक्ष्मीनारायण टॉकीजवळ सोलापूर येथून बँकेकडे हलवण्याचा प्रयत्न सुरू होता। दरम्यान MIDC पोलिसांना या प्रकाराची खबर मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली। नातलंगाशी चर्चा करून काही नातेवाईकांना सोबत घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। सोबत विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड ही होते। बँकेचे मॅनेजर लक्ष्मण डांबरे यांच्याशी चर्चा होऊन पुढे विभागीय व्यवस्थापनाशी झालेल्या चर्चेनंतर तोडगा काढून लिलावातील घर परत देण्यावर बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार तोडगा काढण्यात येत असल्याचे सांगण्यात आले।